आज आपण प्रत्येक गोष्टीसाठी वेब कॅमेरा असतो, मग ती ऑनलाईन मीटिंग असू दे, ऑनलाईन इंटरव्ह्यू असू दे किंवा मुलांचे ऑनलाईन स्कूल असू दे किंवा क्लासेस असू दे, बरोबर. का तुम्हाला माहिती आहे ही वेब कॅमेराची सुरुवात कुठून झालेली आहे? आणि सर्वात महत्त्वाची म्हणजे मजेदार गोष्ट म्हणजे ना, ही वेब कॅमेरा सर्वात कोणासाठी वापरला गेला माहिती आहे का? कॉफी मशीनमध्ये कॉफी आहे की नाही त्या पॉटमध्ये ह्याच्यासाठी वापरले गेले होते, सुरुवात झाली. हो, म्हणजे सर झालं असं की 1991मध्ये इंग्लंडमध्ये कॅम्ब्रिज युनिव्हर्सिटीमध्ये जे संशोधक होते सायंटिस्ट, त्यांना कॉफी प्यायची होती. आणि जेव्हा त्यांना कॉफी प्यायची होती, जेव्हा ते त्या रूममध्ये जायचे, म्हणजे कॅन्टीनमध्ये जायचे, तेव्हा ते बघायचे आता कॉफी पॉटमध्ये कॉफी नसायची, बरोबर. मग ते जवळ जायचे, कॉफी संपलेली असायची. आता 10 वेळा कुठे उठबस करणार, ह्याच्यासाठी त्यांनी काय केलं, त्या कॉफी पॉटजवळ एक त्यांनी कॅमेरा बनवला आणि त्याचं कनेक्शन फक्त त्यांच्या कॉम्प्युटरशी होतं. म्हणजे जेव्हा कॉफी प्यायला जातं ते बघणार, हां, त्या पॉटमध्ये कॉफी आहे, मग ते उठून जाऊन कॉफी प्यायचे. मग हळूहळू जेव्हा 1993मध्ये जेव्हा संपूर्ण जग इंटरनेटमय झालं, तेव्हा संपूर्ण जगाला ते पहिला वेब कॅमेरा दिसला आणि वेब कॅमेऱ्याची सुरुवात झाली. आणि 2000च्या आसपास हळूहळू सगळीकडे मग ऑनलाईन इंटरव्ह्यू, ऑनलाईन क्लासेस का काही गोष्टी किंवा मीटिंग ह्या सगळ्याची सुरू आहे. आणि लॉकडाऊनमध्ये तर आपण बघितलंच होतं, सगळं काय ते वेब कॅमेऱ्यावरती सुरू होतं. झूमवरती मीटिंग, मुलांची क्लासेस, कॉलेजेस वगैरे, शाळा, इव्हन आता पण तेच सुरू आहे. आजकाल वर्क फ्रॉम होम करतो तर आपण त्या वेब कॅमेऱ्याचाच वापर करून काही गोष्टी करतो. तर एखाद्या कॉफी मशीनमध्ये कॉफी आहे की नाही हे पाहण्यापासून ते आत्तापर्यंत वेब कॅमेऱ्याचा प्रवास किती मजेदार आहे ना. अशाच वेगळ्या माहितीसाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब.